सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझं असं म्हणणं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी की आपला प्रत्येक माणूस एक आपल्यासाठी गुरुच आहे. जो माणूस आपल्याला चांगलं सांगतो तो पण आपला गुरुच आहे आणि जो माणूस आपल्याला वाईट सांगतो तो पण गुरुच आहे. कारण ज्यांनी वाईट सांगितलं आपल्याला त्याचं आपण ऐकून घेऊ, पण नंतर आपल्या लाईफमध्ये त्याचीच आपल्याला हे होईल की ह्यांनी मला पहिलेच मला अलर्ट करून दिलं होतं की या गोष्टीला मला होऊ शकतो. वाव, क्लॅपिंग करताय, खूप अलर्ट करून दिलं. मग आपण लाईफमध्ये त्याच्याकडून पण शिकून घ्यायचं. अशी पण काही व्यक्ती आहेत जे आपल्याला आधीच चुकीचा मार्ग दाखवून देतात, त्यामुळे आपण त्या मार्गाकडे जायचं नाही. गुरुपौर्णिमेला सर्वच आपले गुरु आहेत. लहान पोरापासून ते छोट्या वडील माणसापर्यंत, की सर्वप्रथम आपले आई वडीलच आपले गुरु असतात असं मी सगळ्यांकडून ऐकले आणि माझे पण तेच गुरु होते. मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो. पहिले त्यांनी मला बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, त्यांनी मला शिकवलं. शिक्षक पण माझे एक गुरुच राहिलेले आहेत. त्यांनी पण मला पुस्तकी ज्ञान दिलं. पुस्तकी ज्ञान शिक्षकांनी मला काही पुस्तकी ज्ञान दिलं. जसं आपण आता शुभम कम्प्युटरमध्ये मी येतो तर तिथले संजय सर मला रोज पुस्तकी ज्ञान पण देतात, पण त्यासोबत ते लाईफ मधलं ज्ञान पण देतात. तिथं मला प्रत्येक लाईफ बद्दल पण बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. माझे बरेच काही मित्र झालेले तिथं, ते पण त्यांना पण सरांनी मोटिवेट केले आणि त्यांच्यामुळे मी पण जरा मोटिवेट झाले. सर मला दरवेळेस डॉक्टर म्हणून बोलवतात. ते डॉक्टर म्हणजे मला आता अजून थोडं मोटिवेशन भेटते की मी डॉक्टर बनू शकतोय आणि मी बनणारच पुढे लाईफ मध्ये. आता शुभम कम्प्युटर मध्ये मला बरेच मुलं डॉक्टर म्हणूनच बोलवतात. हे संस्कार म्हणून माझं नाव आहे, पण तरी मला डॉक्टर म्हणूनच बोलवतात बरेच जण. तर मी त्याबद्दल थँक्यू करते सरांना की तुम्ही मला मोटिवेशन दिलं. निश्चित भविष्यामध्ये डॉक्टर झाला तर हे जे चेहरे दिसतात ना, हे चेहरे कधी जर तुझ्याकडे आले तर निश्चित काहीतरी प्रॉपर आपल्या समोर असा विद्यार्थी होता की ज्याने ते स्वप्न पाहिलं होतं, ते आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं की तो त्याचं पूर्ण झाले. येस येस येस, म्हणजे त्यावेळेस निश्चित आठवण होईल. निश्चित. वा, सुंदर, खूप सुंदर. आता गुरुपौर्णिमेबद्दल बोलायचं तर सगळ्यांनी म्हणजे गुरुंचं पार म्हणजे नाही का सुरुवातीपासून सगळं बोलून टाकलेलं आहे. पण मला एवढं म्हणायचं, समजा आपल्याला गुरु काहीतरी शिकवतात, आपल्याला नाही माहिती पण ते काय शिकवतात आपल्याला, ते आपल्याला शिक्षा देतात, पण आपल्याला म्हणजे कळतच नाही का आपण का हाणतो, आपण त्यांचा राग करतो. पण त्यांनाच माहिती ते आपल्याला कोणत्या योग्य दिशेला चाललो की आपल्याला ते शिक्षा करून समजा मारून घरी फोनला म्हणजे नाही का सांगतात, आपल्याला योग्य दिशेने परत योग्य दिशेला न्यायचा प्रयत्न करतात. आपण फक्त त्यांचं ऐकून आणि ते ज्या दिशेला नेतील ना त्या दिशेने वाटचाल करीत राहायचे, नक्कीच आपल्याला यश. आपल्या संपूर्ण जीवनात जे आपल्याला उत्तम मार्गदर्शन करतात आणि आपल्याला चांगले मार्ग म्हणजे आपल्याला चांगल्या योग्य रस्त्यावर चालण्यास प्रोत्साहन करतात, ते म्हणजे गुरु. आणि जे आपल्याला शाळेत शिकवायचे, क्लासमध्ये शिकवायचे, सगळे गुरुच, पण प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं. आणि आता आपल्याला जे शाळेत शिकवायचे ते म्हणजे आपले गुरुच. आपल्याला त्यांचा राग यायचा, ते आपल्याला मारायचे, पण आपल्याला ते योग्य वळण लागावे आणि आपल्याला सगळं समजून घेता यावं यासाठी ते आपल्याला मारत. आणि तसे ते माया पण करत. पण जसं जसं वयामानानुसार आपल्याला अनुभव येत जातो त्यानुसार आपल्याला समजत जातं की गुरु म्हणजे काय. नंतर असं वाटतं एक चांगला मार्गदर्शक पाहिजे की जीवनात मार्गदर्शन द्यायला, कारण की नंतर योग्य असा आपल्याला योग्य यश प्राप्त होत नाही. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की एखादा मार्गदर्शक चांगला पाहिजे नव्हता, एखादा गुरु पाहिजे नव्हता चांगला आपल्याला, तिने मार्गदर्शन आपल्याला द्यायला पाहिजे नव्हतं की हे केल्याने हे होते, हे केल्याने हे होते. पण भेटलं नाही योग्य वेळेस योग्य ठिकाणी, तर जर का भेटलं नाही तर मग याचा पश्चाताप करण्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय राहत नाही. तसंच सगळ्या गुरूंचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. आपल्याला पृथ्वीवरती जन्म यासाठीच भेटलाय की गुरूंचा आदर करणे, आई वडिलांचा आदर करणे आणि गुरूंनी दिलेल्या प्रत्येक आदर्शाचं एकदम न प्रश्न करता पालन करणे हाच आपला धर्म आहे. त्यांनी आपल्याला योग्य प्रोत्साहन दिल्यानेच मग आपण पुढे जाऊ शकतो. आपण पहिले शाळेत होतो, शाळेपासून आपल्याला म्हणजे असं गुरूंचा सहवास आपल्याला पहिल्यापासून असायचा.
तसं अंगणवाडीपासून म्हणजे आपल्याला गुरूंचा सहवास असायचा. ते आपल्याला संस्कार द्यायचे. पहिल्यापासून आपण कसं गुरु आपल्याला स्ट्रिक्ट हाच म्हणजे गुरु हे स्ट्रिक्टच वाटायचे पहिल्यापासून. जे शिस्त लावतात असे गुरु म्हणजे म्हणून आपल्याला त्यांना राग यायचा. कधी कधी बऱ्याच वेळा त्यांनी हे केलं कसं वगैरे कधी अभ्यास पूर्ण असलं तर आपल्याला वाटायचं ते आपल्याला मारतात ते वाईट आहेत असं वाटायचं. पण जेव्हा म्हणजे आता आम्ही जेव्हा मोठं व्हायला लागलो तेव्हा आता कळायला लागले की ना ते आपल्याला मारत होते त्याचं मागचं कारण त्यांचा हेतू एवढाच होता की आपण सुधरावा, आपल्याला संस्कार चांगले लागावा. म्हणजे आपण हे नाही आपण असं नाही राहिलं पाहिजे. कसं आपण म्हणजे आपण चांगले राहिले पाहिजेत. आपण पुढच्या जीवनात आपण चांगली प्रगती केली पाहिजे. आमचे शिक्षक म्हणजे पहिल्यापासून आम्हाला एवढं सांगायचे तुम्ही कुठेतरी मोठं काहीतरी व्हा आणि मग मला तिथून फोन करा. मग तिथून फोन केला का मग कसं तिथून फोन केला. कोणते शिक्षक सांगायचे रे आम्हाला? घोलप मॅडम. त्या कायम सांगायच्या की तुम्ही असं मोठं होऊन पुढे एखाद्या ठिकाणी गेला तर तिथून मला फोन करा बरं का नक्की. म्हणजे आम्ही असं आहे, मी नेव्ही मध्ये, मी सध्या आर्मी ऑफिसर आहे, मी IAS आहे, मी IPS आहे, असं फोन करा मला त्या ठिकाणावरतून. लागलंच तर व्हिडिओ कॉल करा म्हणून सांगायच्या की तुम्ही मोठे झाले. आमची मॅम तेव्हा सांगायचं आम्हाला की तुम्ही हे असं करा तसं करा आणि त्या सांगायचं पण भरपूर. आणि एक म्हणजे आमचे MSIT सर त्यांनी सुद्धा आहे ना आम्हाला आतापर्यंत फार मार्गदर्शन दिलं. आम्हाला स्टेज डेअरिंग पहिल्यापासून कधीच नव्हती. जेव्हापासून आहे ना मी सरांच्या सहवासात आलो ना तेव्हापासून मला स्टेज डेअरिंग आली. पहिले मी कधीच म्हणजे असं समोर जाऊन कुठं बोललो असं कधीच नव्हतं. जेव्हापासून मी क्लासला यायला लागलो ना तेव्हापासून मला म्हणजे समोर बोलायचे माझे आत्मविश्वास वाढला. आणि आहे ना म्हणजे आता आत्मविश्वास तर प्रत्येक ठिकाणी गरजेचा पडतोच. तर आहे ना तो एक माझ्यातला म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स सरांनी वाढवला. त्यामुळे ना म्हणजे आता मी सरांचे आभार मानतो की पुढे जाऊन मला सेल्फ कॉन्फिडन्सची सुद्धा फार गरज पडणार आहे. नाईस, थँक्यू, धन्यवाद. बरं काही मेसेज द्यायचा का गुरुपौर्णिमेचा? सर्वांना गुरुपौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या जीवनात आहे ना सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणारे एक तरी गुरु असावेत. आता तुझं सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणार कोणते गुरु येतात? तर तुम्हीच. वाव, धन्यवाद, त्याबद्दल आभार. असाच आत्मविश्वास तुझ्यामध्ये असावा आणि इथून पुढे तुला जसं तू म्हणला ना कधी गरज पडली, जसं तुला घोलप मॅडम बोलल्या तसं कधी जर उच्च लेवलला गेला तर मला पण एक व्हिडिओ कॉल करतो. चालेल? येस, थँक्यू.